एखादा सणवार असेल किंवा आपल्याकडे कोणी पाहुणे रावळे यायचे असतील आणि त्यांना जर आपल्याला गोडाचं जेवण करायचं असेल आणि आपण पुरणपोळीचा जर स्वयंपाक ठरवला असेल तर आपली अगदी आदल्या दिवसापासून आपली धावपळ सुरुवात होते की पुरणपोळीचं जेवण करायचं आहे. तर इतरही त्याबरोबर आपण भरपूर असे पदार्थ करतो. तर पुरण करण्यासाठीच आपल्याला खूप वेळ लागतो. अगदी पसारा पण खूप होतो, भांडेसुद्धा खूप पडतात आणि अगदी व्यवस्थित होईल की नाही याचीसुद्धा आपल्याला शाश्वती नसते. पण आजची जी आपण पुरणपोळी करतो आहे अतिशय सोपी, अगदी 10 मिनिटातच खायला तयार होईल अशी आपण पुरणपोळी करतो आहे आणि अगदी त्याच चवीची अतिशय मऊ लुसलुशीत मस्त अशी पुरणपोळी आज आपण तयार करतो आहे. चला तर मग ही पुरणपोळी आपण कशी बनवायची ती पाहूयात. तर आज मी घेतलेलं आहे हरभऱ्याच्या डाळीच्या ऐवजी आपण फुटाण्याच्या डाळींचं आपण पुरण करतो आहे. तर 2 वाट्या मी फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत. त्याला डाळवंसुद्धा म्हणतात. आता ह्या अगोदरच भाजलेल्या असतात त्यामुळे आपण आता मी डायरेक्ट कढईमध्येच घेतलेत 2 वाट्या. आता गॅसवर ठेवून हलकंसं गरम करायचं आहे, भाजायचं नाही. अगदी थोडंसं आपल्याला जे सादळलेल्या वगैरे असतात त्या फक्त गरम करून घ्यायच्यात आणि थंड व्हायला बाजूला काढून ठेवून दिले. आता तोपर्यंत त्यासाठी आपल्याला काय गूळ आणि साखर वापरायची. तर 2 वाट्या डाळवं घेतलं आहे तर त्यासाठी आपण पाऊण वाटी गूळ आणि पाऊण वाटी साखर एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेली आहे. तर तुम्हाला जर फक्त गुळाचं करायचं असेल तर 1.5 वाटी तुम्ही गूळ वापरू शकता आणि त्यामध्ये 1 वाटी पाणी घेतलं आहे आणि आता आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये गूळ आणि साखर. हवं तर तुम्ही थंड पाण्यामध्ये सुद्धा अगदी मिक्स करून घेऊ शकता किंवा मग गॅसवरती अगदी हलवून फक्त आपल्याला पाण्यामध्ये गूळ आणि साखर ही विरघळून घ्यायची. तर बघा आता ही विरघळलेली आहे. आता लगेच आपण गॅस बंद करायचा, याचा पाक वगैरे काहीही करायचं नाही आहे. तर आता हे डाळवं आहे जे तर आपले थंड झालेत. आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊयात. तर 2 बॅचमध्ये आता हे डाळ्या जे आहेत तर ते आम्ही अगदी बारीक पीठ करून घेतलं आहे आणि हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर चाळून अशासाठी घ्यायचं आहे की त्यामध्ये वर काही थोड्याशा डाळी राहतात किंवा जे डाळीचं अगदी कडक भाग जे असतो तो जो असतो तर ते सुद्धा चाळणीतून वर राहतो आणि अगदी बारीक स्मूथ असं पीठ आपल्याला मिळतं. म्हणून आता हे एकदा आपण चाळून घेऊयात. तर बघा आता हे जे पीठ आहे आपलं चाळून तयार झालं आहे. वर बघा हे पहा अशी एखादी अर्धी डाळसुद्धा राहते आणि कडक भाग असा वर राहतो, म्हणजेच पुरण आपलं अगदी स्मूथ मऊ असं होतं. तर बघा अशा पद्धतीने मी सगळं चाळून घेतलं आहे. आता एक कढई मी गॅसवर ठेवली, त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकलं आहे सगळीकडून. आता मी कढईला लावून घेते आणि हे जे चाळलेलं पीठ आहे ते त्यामध्ये आपल्याला भाजायचं नाही आहे अजिबात, फक्त मिक्स करून घ्यायचं आहे तुपामध्ये. हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गूळ आणि साखर विरघळलेलं जे पाणी आहे ते गाळून त्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे कचरा अगदी वर राहील. अगदी मंद गॅसवर फक्त आपल्याला हे पीठ आणि हे गुळाचं पाणी जे आहे ते आपल्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही अशी पण प्रोसेस तुम्ही करू शकता किंवा मग हे पीठ जे आहे तर ते फक्त तुम्ही 1 वाटी पाण्यामध्ये पहिल्यांदा शिजवून घेऊ शकता आणि नंतर त्यामध्ये गूळ आणि साखर मिक्स करू शकता. आता हे गुळाचं पाणी आणि पीठ आपण हे एकदा मिक्स करून घेतो आहे मंद गॅसवरती. अजिबात गुठळी होऊ द्यायची नाही आहे. गुठळ्या मोडत हे एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहिल्यांदा पातळ होतं. आता त्यामध्ये अगदी चवीनुसार चिमूटभर मीठ घातलं आहे. पुरणामध्ये मीठ जर घातलं तर पुरणपोळी अगदी चविष्ट होते, खूप छान लागते चवीला. तर बघा गुठळ्या मोडत हे मी मिक्स करून मंद गॅसवरती हे पुरण जे आहे ते आपण आता परतून घ्यायचं आहे. तर हळूहळू बघा थोडंसं आता घट्ट व्हायला सुरुवात झाली. आपल्याला जास्तही घट्ट करायचं नाही. आता यामध्ये वेलदोडे आणि जायफळ पावडर टाकली मी. आता बघा चांगलं घट्ट व्हायला लागले. तर जास्त घट्ट करायचं नाही. जर घट्ट झालं तर ते कडक होतं, म्हणजे बर्फी किंवा लाडू जे बनवतो तसं या मिश्रणाचं टेक्स्चर येतं. तर जास्त घट्ट करायचं नाही. अशा पद्धतीचं टेक्स्चर आलं की आपण गॅस बंद करायचा आहे. आता कढई बघा मी खाली उतरवलेली आहे. तर तुम्ही जास्त अगदी घट्ट करू नका, त्याचं टेक्स्चर अगदी लाडवासारखं किंवा बर्फीसारखं येईल. आता हे थंड होतं आहे तोपर्यंत आपण आता पुरणपोळीचं पीठ मळून घेऊयात. तर त्यासाठी आता 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. अगदी बारीक दळलेलं पीठ आहे, चाळून घेतलं आहे मी आणि अर्धी वाटी मैदा घेतला आहे. आता त्यामध्ये मी
चवीनुसार मीठ घातलं आहे, थोडीशी हळद घालायची आणि त्या चमच्याने आता हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आपण दरवेळेस पुरणपोळीला जसं पीठ मळतो तसंच पीठ हे मळून घ्यायचं. आता त्यामध्ये 2 चमचे मी तेल टाकले, थंडच तेल आहे. आता हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं, सगळं पिठाला चोळून घ्यायचं आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपण आता हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा. आता दरवेळेस आपण जे चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर आणि मऊ असं छान मळून घ्यायचं हे पीठ. तर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी चांगलं मळून घेते. तर बघा आता अशा पद्धतीने आपलं हे पीठ आता चांगलं मळून तयार झालेलं आहे. हे पहा, अगदी छान असं बराच वेळ छान मी मऊ मळून घेतलं आहे थोडं थोडं पाणी घालून. आता तेलाचा हात आपण लावायचा आहे, पुन्हा त्यामध्ये चांगलं मिक्स करून मळून घेऊयात, म्हणजे छान अशी पोळी मऊ होते. आता चांगलं मळून झाल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून झाकून आपण बाजूला ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण पुरण कसं झालं आहे ते पाहूयात. तर बघा आता पुरण बघा अशा पद्धतीने चांगलं घट्ट झालं आहे. तर तुम्ही सैलसरसुद्धा जर मिश्रण तयार केलं तरी थंड झाल्यानंतर ते घट्ट होतं. तर आता गुठळ्या मोडत मोडत आपण हे चांगलं हे केलेलं आहे, फिरवलेलं आहे, परतलेलं आहे. तर अशा पद्धतीने थोडंसं कोमट आहे, अजून थोडंसं थंड झालं की अजून घट्ट होतं. तर आता कढईला लागलेलं मी सगळं काढून घेते. हे पहा, हाताने चांगलं मी मळून घेतलं आहे. हे बघा असं. आता ते जोपर्यंत गरम आहे, तुम्हाला जर त्यामध्ये गुठळ्या राहिल्यात असं जर वाटलं तर तुम्ही मिक्सरला सुद्धा थोडं थोडं घेऊन फिरवू शकता, किंवा मग पुरणाच्या चाळणीने सुद्धा काढून घेऊ शकता, किंवा पुरण यंत्राने सुद्धा तुम्ही हे फिरवून घेऊ शकता. आता अगदी थंड झाल्यानंतर तुम्हाला जर हे पुरण अगदी ड्राय जर वाटलं तर हे फोडून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं थोडं दूध घालून हे अगदी चांगलं पिठाच्या गोळ्यासारखं मऊ करून घ्यायचं. तर बघा आता मी अगदी फोडलं आहे, तर ड्राय झालेलं होतं थंड झाल्यानंतर. त्यामध्ये थोडं थोडं दूध, म्हणजेच मी पाववाटी दूध, पूर्णतः पाववाटी दूध त्यामध्ये बसलं आहे. थोडं थोडं घालून तुम्ही आपण इतर वेळेस जसं पुरण करतो मऊ असं छान, तर तशा पद्धतीचं होईपर्यंत तुम्ही थोडं थोडं दूध घाला, किंवा थंड पाणी जरी घातलं तरी चालेल, पण दुधाने छान असं मऊ होतं. तर मी पाववाटी पाणी घालून हे पुरण चांगलं मऊ असं करून घेतलं आहे. हे बघा अशा पद्धतीने त्यामध्ये छान असं. तर तुम्ही परतताना थोडीशी हळदसुद्धा घालू शकता रंग येण्यासाठी. आपण काहीही न घालता छान असा रंग आलेला आहे पुरणाला. तर आता मी पिठाचा थोडासा छोटासा उंडा तयार करून घेतला आणि त्यापेक्षा मोठा आपल्याला पुरणाचा पण गोळा तयार करून घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीने आता आपण पुरणपोळी तयार करून घ्यायची. तर मस्त असा पुरणाचा गोळा तयार झाला आहे. आपण दरवेळेस पुरण करतो तसं मऊ असं. आता पिठाची छोटीशी अशी पारी लाटून घेतली मी आणि त्यामध्ये आता हा पुरणाचा जो गोळा आहे तो ठेवून आता हे पूर्ण बंद करून घ्यायची ही पारी. मोदक जसा तयार करतो, आता हे वर जसं आलेलं आहे टोक, तर ते आपण थोडंसं काढूनही घेऊ शकतो, किंवा तसंच आपण दाबून घ्यायचं आहे. आता कोरड्या पिठामध्ये बुडवून हाताने असं आपण आता सगळीकडे हे पुरण जे आहे तर ते अगदी चांगलं पांगवून घ्यायचं आहे. हाताने थापून सगळीकडे पसरलं जातं आणि आता हलक्या हाताने छान अशी पोळी लाटून घ्यायची. तर बघा आता इतर वेळेस जे पुरण करतो तशाच पद्धतीचं हे पुरण आपलं तयार झालं आहे. फक्त पुरण करताना एवढी काळजी घ्यायची, जास्त पुरण परतवायचं नाही किंवा जास्त कडक करायचं नाही. तर ही जी पुरणपोळी आहे अगदी आपल्याला 10 मिनटातच आपल्याला ही पुरणपोळी खाण्यासाठी तयार होते. आता एखाद्या वेळेस आपले पाहुणे रावळे अचानक येतात, त्यावेळेस आपण पुरणपोळीचा सुद्धा बेत अचानक ठरवू सुद्धा शकतो, अशा पद्धतीने पुरणपोळी केली तर बघा आता अशी आपली पोळी जी आहे आपण तव्यावर टाकली. तर आता गॅस फुल करून आपण आता ही पोळी भाजून घेऊ शकतो. तर बघा आता तेल लावलं आहे, तुम्ही तूपही लावू शकता. आणि बघा आता मस्त अशी ही पोळी आता फुगायला लागली. तर आपण हरभऱ्याच्या डाळीचं पुरण जसं करतो तसं मस्त अशी ही पोळी मऊ लुसलुशीत होते आणि टम्म फुगलीसुद्धा जाते. हे पहा आपली मस्त अशी पुरणपोळी खाण्यासाठी रेडी झाली. तर बघा अशा पद्धतीने आता पुढच्यासुद्धा पोळ्या ज्या आहेत त्या मी करून घेते. तर बघा अशा सगळ्या मस्त अशा पोळ्या ह्या आपल्या फुगलेल्या आहेत. तर यासोबत आपण तूपसुद्धा घेऊ शकतो, दूध घेऊ शकतो. तर तुम्हाला दाखवते. हे पहा एक पोळी अगदी मऊ लुसलुशीत, रंगसुद्धा त्याचा खूप छान आलेला आहे आणि अगदी कुणी म्हणणारसुद्धा नाही की हरभऱ्याच्या डाळीचं हे पुरण आहे की नाही, कुणाला लक्षातसुद्धा येणार नाही. अगदी 10 मिनिटात पुरणपोळी करून आपण रेडी होऊ. तर बघा घरामध्ये अशा पद्धतीने पटकन जर केलं तर कौतुकच नक्कीच होणार आपलं.
अगदी अचानक आपण आता जर मोठा स्वयंपाक केलेला असेल, हरभऱ्याच्या डाळीचं जरी पुरण घातलेलं असेल आणि पुरण जर कमी पडलं तर आपल्याला हे अचानक आपण हे पुरण करून पोळ्या आपण वाढवू शकतो. किंवा मग आपल्याला वेळ नसतो जास्त, आपल्याला पुरणपोळी खावीशी वाटते घरातल्या मंडळींना, अशा वेळेससुद्धा आपण हे पटकन करून पुरणपोळीचं स्वयंपाक आपण त्यांना करून खाऊ घालू शकतो. तर बऱ्याच वेळा आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं तर भांडे दिसतात, पसारा दिसतो, असं काहीही होत नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ पुरणपोळीचा कसा वाटला मला कमेंट करून सांगा. तुम्ही कुठून पाहताय मला ते पण सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर करायला मात्र विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण तुम्ही नक्की करा. असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.